इयत्ता 6वी बदललेल्या सिलेबस मधील गणिताचे आपण लाईन्स अँड अँगल्स हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि आजचा व्हिडिओ पालक आणि विद्यार्थी दोघांसाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 2 पूर्ण सोडवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन. तर बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे. या ठिकाणी बघा, चूज द करेक्ट ऑप्शन असा फर्स्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे. अ कम्प्लीट अँगल कंटेन डॅश राईट अँगल्स. आता कम्प्लीट अँगल्स म्हणजे कुठला बघा, हा, आणि परत फिरून पूर्ण परत याच ठिकाणी येतो, त्याला आपण काय म्हणतो, कम्प्लीट अँगल असं म्हणतो. बरोबर आहे. मग आता यामध्ये काय होणार आहे बघा, तर किती राईट अँगल्स तयार होणार आहेत. एक तर हा एक, हा दुसरा झाला, इथं तिसरा आणि हा चौथा झाला. म्हणजे एकूण 4 राईट अँगल्स या ठिकाणी तयार होणार आहेत. ठीक आहे. बघूया दुसरा प्रश्न बघतोय. काय सांगितलेलं आहे बघा, इफ अ स्ट्रेट अँगल इज डिवायडेड इंटू 3 इक्वल पार्ट्स. आता स्ट्रेट अँगल म्हणजे काय झालं, हे झालं. बरोबर आहे. यामध्ये काय झालं, 3 इक्वल पार्ट्स केलेले आहेत. बरोबर आहे. 1, 2 आणि 3. इच रिझल्टिंग अँगल विल बी. हा, आता हे जे 3 अँगल तयार झालेले आहेत ते अँगल कोणत्या प्रकारचे असणार आहेत. 0 अँगल असणार आहेत का, नाही. ॲक्यूट अँगल असणार आहेत का, हो. का, तर काय आहे ते 90 पेक्षा छोटे आणि 0 पेक्षा मोठे आहेत. म्हणजे सेकंड ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय सांगितलेले बघा, द स्टार्टिंग पॉइंट ऑफ अ रे ओपी अँड रे ओ क्यू इज. आता काय सांगितलेलं आहे, हे ओपी इकडं आहे, इथं ओ आहे आणि इकडं काय आहे, ओ क्यू आहे. म्हणजे स्टार्टिंग पॉइंट काय असणार आहे, आपला ओ असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे बघा, इथं फर्स्ट वाला पॉइंट असणार आहे. ठीक आहे. आता बघूया फोर्थ क्वेश्चन. काय सांगितलेलं आहे बघा, डॅश इज अ इनफायनाइट ऑन बोथ साइड. लाईन, लाईन सेगमेंट, रे आणि प्लेन. आता लाईन मध्ये काय असतात, तर बोथ साइडला एरो असतात. मग एरो म्हणजेच काय, ते इनफायनाइट पॉइंट्स आहेत. बरोबर आहे. म्हणजेच काय असणार आहे, या ठिकाणी लाईन असणार आहे. ओके. आणि लाईन सेगमेंटचं काय असतं, तर एंड पॉइंट्स असतात. म्हणजे एंडिंगला काय असतो, पॉइंट्स असतो, त्यामुळे ती वाढवता येत नाही. म्हणजे फर्स्ट वन ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. दुसरा प्रश्न आहे आपला, मॅच द पेअर. पण त्याआधी अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि तुमच्या मित्रांना आपले व्हिडिओ नक्की शेअर करा. मॅच द पेअर सांगितलेला आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी दिलेला आहे. हे 91 डिग्री दिलेला आहे. आता 91 डिग्री म्हणजेच काय झाला, 90 पेक्षा ग्रेटर आणि काय असणार आहे, 180 पेक्षा स्मॉल आहे. म्हणजे हा काय असणार आहे आपला, तर ऑब्ट्यूस अँगल असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी दुसरा प्रश्न काय आहे, 180 आहे. बरोबर आहे. 180 डिग्री म्हणजेच काय असणार आहे, या ठिकाणी स्ट्रेट अँगल आहे. म्हणजे याचा आन्सर ए असणार आहे. ते तुम्ही वर्ड्स मध्ये लिहायचंय. ठीक आहे. तुम्हाला सांगण्यासाठी फक्त इथे लिहिलेलं आहे मी. थर्ड वन जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर हे काय असणार आहे बघा, 360 डिग्री म्हणजे कम्प्लीट अँगल आहे. म्हणजे बी ऑप्शन हा काय आहे, त्याचा करेक्ट आहे. ठीक आहे. फोर्थ वन जो आहे तो 250 डिग्री आहे. आता 250 डिग्री म्हणजेच काय असणार आहे, तो रिफ्लेक्स अँगल असणार आहे. म्हणजे याचा आन्सर सी असणार आहे. आणि फिफ्थ वन जो 90 डिग्री आहे त्याचा आन्सर हे काय असणार आहे बघा, तर राईट अँगल म्हणजेच डी ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. हा होता सेकंड क्वेश्चन. जाऊया आता थर्ड क्वेश्चन. बघूया थर्ड क्वेश्चन काय सांगितलेलं आहे बघा, राईट द आन्सर बाय लुकिंग ऍट द फिगर. ठीक आहे. मग आता ही जी फिगर दिलेली आहे त्याच्यावरनं तुम्हाला आन्सर्स राईट करायचे आहेत. फर्स्ट काय दिलेलं आहे क्वेश्चन, राईट द नेम्स ऑफ ऑल द रेज इन द फिगर. रेजची नावं लिहायची आहेत तुम्हाला. जसं की बघा, डीए हा एक रे आहे. बरोबर आहे. नंतर अजून काय आहे या ठिकाणी, ईबी हा सुद्धा रे आहे. ईसी, रे ईसी हे रे आहेत. बरोबर आहे. आणि अजूनही रेज आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी लिहायचे. जसं की बघा, डीपी, इक्यू आणि काय असू शकतं, ईएफ हा सुद्धा काय असणार आहे, रेज असणार आहे. ठीक आहे. आता बघूया दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, तर ऑन विच लाईन्स द पॉइंट ई इज लोकेटेड. आता पॉइंट ई हा कशावर लोकेट करतो, तर एक तर बघा कुठली लाईन आहे या ठिकाणी, सीएफ ही एक लाईन आहे आणि दुसरी काय आहे, आपली पीक्यू लाईन आहे. बरोबर आहे. म्हणजे इथे येणार आहे तुमचं लाईन पीक्यू आणि दुसरा असणार आहे लाईन सीएफ. ठीक आहे. नंतर राईट द नेम्स ऑफ द लाईन सेगमेंट इन द फिगर. थर्ड वन क्वेश्चन आहे, काय आहे बघा, तर लाईन सेगमेंट लिहायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. मग लाईन सेगमेंट आपण काय लिहू शकतो, डीई हा सेगमेंट लिहू शकतो. म्हणजे इथं सेगमेंट डीई असं करू शकतो. अजून काय असणार आहे बघा या ठिकाणी लाईन सेगमेंट मध्ये तुमचं ईसी हा सुद्धा काय असू शकतो,
तर लाईन सेगमेंट असू शकतो. फोर्थ वन बघतोय, काय सांगितलंय बघा, राईट द नेम्स ऑफ द रेज हू स्टार्टिंग पॉइंट ई पासून स्टार्ट होणारे पॉइंट्स कुठले, रे पॉइंट्स कुठले आहेत बघा, तर रे ईबी आहे, रे ईसी आहे, रे EQ आहे आणि रे काय असणार आहे, EP सुद्धा असणार आहे. ठीक आहे. आता रे म्हणजे काय किंवा लाईन सेगमेंट म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. आता लास्ट क्वेश्चन आहे यामधला, काय सांगितलेलं आहे बघा इथं, तर व्हॉट टाईप ऑफ अँगल BEQ BEQ मध्ये कोणता अँगल तयार झालेला आहे, तर ऑप्ट्यूस अँगल तयार झालेला आहे. ठीक आहे. आता पुढे त्यांनी काय विचारलेलं आहे बघा प्रश्न, राईट द नेम्स ऑफ द इट्स साइड्स. साइड्स कुठले असणार आहेत आपली पहिली, तर रे मध्ये म्हणतो किंवा मग साइड पण म्हणू शकतो, रे EB आणि दुसरं काय असणार आहे आपलं, रे EQ, ह्या साइड्स असणार आहेत. बरोबर आहे. हा होता आपला तिसरा क्वेश्चन. ठीक आहे. जाऊया आता चौथ्या क्वेश्चन कडे, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या आणि तुमच्या मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर. फोर्थ क्वेश्चन बघूया, काय सांगितलेले बघा, डायग्राम दिलेले आहे, राईट द नेम्स अँड टाइप्स ऑफ अँगल इन द डायग्राम सांगितलेले. आता पहिला जर अँगल बघितला तर हा बघा 90 डिग्रीचा अँगल आहे, त्यामुळं अँगल POQ, कुठला अँगल आहे हा आपला, राईट अँगल. ठीक आहे. नेक्स्ट वन बघितला POS, अँगल POS घेतला तर 90 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे याला आपण काय म्हणतो, ऑप्ट्यूस अँगल असं म्हणतो. ठीक आहे. पुढं काय असणार आहे या ठिकाणी बघा, तर SOR हा काय असणार आहे आपला, एक्यूट अँगल असणार आहे. ठीक आहे. आणि लास्ट आहे आपला, तर ROQ हा अँगल कोणता असणार आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. बघूया आता पाचवा प्रश्न म्हणजे फिफ्थ क्वेश्चन. फिफ्थ क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, फाइंड द नंबर ऑफ अॅक्यूट अँगल इन ईच ऑफ द फॉलोइंग फिगर्स असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता पहिली जर फिगर आपण या ठिकाणी ड्रॉ केली तर या ठिकाणी बघा अॅक्यूट अँगल्स किती आहेत, तर 3 आहेत. बरोबर आहे. पहिल्या फिगर मध्ये 3 आहेत. दुसऱ्या फिगरची जर ड्रॉ केली आपण तर यामध्ये बघितलं तर बघा ऑलरेडी 1, 2 आणि हे 3 आहेतच, प्लस आता इथं आतमध्ये फॉर्म होताना एकाच साईडला 3 अँगल्स होतात, अशा 3 साइड्स आहेत, म्हणजे 3 3 जा किती झाले, 9 झाले, तर 9 प्लस 3 म्हणजे 12 अँगल या ठिकाणी आहेत. थर्ड वन जी डायग्राम आहे त्यामध्ये किती अँगल तयार होणार आहेत बघा, तर पहिल्याचे 3, बरोबर आहे. नंतरच्या डायग्राम मध्ये किती फॉर्म झालेले आहेत, 9 झालेले आहेत, आणि परत जी आतली डायग्राम असणार आहे त्यामध्ये 9, म्हणजे टोटल किती झाले या ठिकाणी बघा, तर 12 प्लस 9 पण करू शकतो, म्हणजे हा नंबर घेतला प्लस 9 केले म्हणजे या ठिकाणी किती झाले, 21 ट्रायंगल फॉर्म झालेले आहेत. आता पुढे जर क्वेश्चन वाचला, फ्रॉम दिस ड्रॉ द करेक्ट फिगर दॅट कम्स इन अ प्लेस डी. आता डी प्लेसला कोणती फिगर येणार आहे बघा, ही ऑलरेडी एक आहे, हा दुसरा ट्रायंगल सुद्धा आहे, त्याच्यानंतर तिसरा ट्रायंगल पण आहे, म्हणजे आतमध्ये चौथा ट्रायंगल या ठिकाणी येणार आहे. आता त्याचे जर अँगल्स काउंट केले देन हाऊ मेनी अॅक्यूट अँगल्स आर फॉर्म असं विचारलेलं आहे, म्हणजे प्लस 9 केले तर या ठिकाणी किती अँगल्स आलेले आहेत, 30 अँगल्स तयार झालेले आहेत. आता पुढे अजून क्वेश्चन आहे, काय क्वेश्चन आहे बघा या ठिकाणी, तर व्हॉट पॅटर्न्स इज फाउंड इन द नंबर ऑफ अॅक्यूट अँगल्स. म्हणजे आता फर्स्ट जो होता तो 3 होता, नंतरचा होता 12 होता, नंतरचा 21 आणि नंतर लास्ट होता तो 30. म्हणजे प्रत्येकातला डिफरन्स जो आहे तो काय आहे बघा, समान आहे, म्हणजे प्लस 9 नी काय गेलेला आहे, वाढत गेलेला आहे. ठीक आहे. हा होता आपला फिफ्थ क्वेश्चन. स्क्रीनशॉट हवा असेल तर काढून घेऊ शकता. आता सिक्स्थ वन आणि लास्ट वन जो क्वेश्चन आहे त्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे बघा, तर ड्रॉ अ फ्री हँड फिगर्स विथ अ अॅक्यूट अँगल. म्हणजे फ्री हँडनी तुम्हाला काय करायचे, डायग्राम ड्रॉ करायच्या आहेत, राईट अँगल म्हणजे स्ट्रेट अँगल आणि लास्ट वन इज द ॲप्ट्यूस अँगल. ठीक आहे. अँड फिल इट विथ द कलर्स, कलरनी त्या काय करायच्या, फिल करायच्या आहेत. ठीक आहे. या ठिकाणी ही आपली एक्सरसाइज संपते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. आणि बाकीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. धन्यवाद.